नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर जिया किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खूप छान अशी मस्त स्पेशल रेसिपी बनवणार आहेत. तीच म्हणजे बोंबीलचा ठेचा. बोंबीलचा ठेचाची रेसिपी तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत काकडा मिरची. जास्त तिखट नसते म्हणून हिला काकडा मिरची म्हणतात बघा. खूप सारे असे काकडा मिरची घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेला आहे. 8-10 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात मोठ्या. आणि तिखटवाल्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत थोड्याशा. हे बघा 10-15 तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात. कोथिंबीर घेतलेली आहे आणि 50 ग्राम बोंबील घेतलेले आहेत आणि टमॅटो आणि कांदा. हे आपण लास्टला जेव्हा ठेचा तळणार फ्राय करणार तेव्हा टाकणार आहे. तर आपण हे सगळं आता हे तेलात फ्राय करून घेणार आहे. मिरच्या ज्या आहेत त्या तेलामध्ये भाजून घेऊया. मिरच्या, लसूण हे आपल्याला भाजून ठेचून घ्यायचे आहेत. आणि हे थोडंसं मिक्सरला आपण जाड असं वाटणार आहे बोंबील जे आहे, कारण आपल्याला ठेचा करायचा आहे म्हणून बोंबीलचा. चला बघूया पुढे कसं आहे. आपण भाजतोय ते हिरव्या मिरच्या वगैरे तव्यामध्ये. थोडंसं आपण तेल टाकून घेऊया. तवा गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये याच्या हिरव्या मिरच्या आहेत त्या टाकते. ते बघू शकता. व्यवस्थित भाजून घेऊया तेलामध्ये. थोड्या मोठ्या आहेत म्हणून हाताने असं केलं तरी चालतं. हे बघा असं तोडून घ्यायच्या. किती छान असतं. मस्त हिरवा, अजून जास्त हिरवा कलर आला मिरच्यांना. खूप छान भाजलेले आहेत. त्यांना चांगल्या भाजून घ्यायचं. म्हणजे याचा ठेचा जो आहे ना तो जास्त तिखट नाही लागत, एकदम चविष्ट लागतो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, खूप छान वाटतंय. खूप छान अशी व्हिडिओ होणार आहे ही रेसिपीची. लसूण टाकून घेऊया. लसूण पण टाकलेलं आहे. तर आमचं जे ठेचायचं आहे ना ते छोटंसं आहे, त्याच्यात ठेचता येणार नाही म्हणून मी याच्यामध्ये घेतले तांब्यामध्ये. आणि हे चपात्या लाटायचं घेतले कारण भरपूर अशा मिरच्या आहेत म्हणून. हे बघा याच्यात मस्तपैकी ठेचले जाते. याच्यामध्ये मी एकदम थोडंसं असं एवढं मीठ टाकलेलं आहे. चवीत एकदम थोडंसं टाकलं कारण मिरच्या लवकर वाटल्या जातील म्हणून. थोडंसं नंतरला टाकणार आहे मी. बघू शकता याच्यात पण खूप फास्ट ठेचल्या जात आहे मस्तपैकी मिरच्या, कारण आपला ठेचा जो आहे तो ठेचूनच करायचा आहे म्हणून ही शॉर्टकट पद्धत आहे माझी. तर बघू शकता तुम्ही किती छान असं बारीक झालेला आहे ठेचा आपला हिरव्या मिरचींचा. याच्यात पटकन झालं आहे पण ते छोटं आहे म्हणून त्याच्यात नावावर ठेचायचं जे आहे याच्यामध्ये खूप छान असं बारीक झालेलं आहे बघा. आता जे बोंबील आहेत ना ते आपण बारीक असे मिक्सरला थोडेसे जाड असे वाटून घेणार आहेत, कारण आपल्याला ठेचा करायचा आहे बोंबीलचा म्हणून. त्याचे तुकडे तर केलेले आहेत. थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला बोंबील. हे बघा आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे, एकदम थोडेसे जाड थोडेसे बारीक. हे बघा ठेच्यासाठी असंच तुकडे असे तुकडे पाहिजे आपल्याला. तर बघू शकता खूप छान वाटून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. तर बघू शकता किती मस्त असं छान बारीक झालेलं आहे आपला ठेचा. हे बघा खूप छान बारीक झालेला आहे. आणि आता आपण एक टमॅटो कापून घेतला, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, ती कोथिंबीर थोडी घेतलेली आहे बारीक करून. आता बोंबील पण आपले जे जाड वाटलेले ते पण रेडी आहेत. तवा ठेवलेला आहे. तवा ठेवलेला आहे गरम करायला. तर आपण आता तव्यावर बनवणार आहेत, कारण मागे एक मी बेसनची पण व्हिडिओ टाकली होती पिठलं वाटायची, ते पण तव्यावरच केलं होतं. कारण तव्यावरती जे वस्तू तुम्ही करता ना त्याची चवच वेगळी असते. जे आपण फ्राय पॅनमध्ये या दुसऱ्या कशात करतो त्याच्यापेक्षा तव्याच्या
कुठल्या पण ठेचा करा किंवा बेसन करा, तव्यामध्ये करणार तर खूप छान टेस्ट येते. एकदा तुम्ही करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल खरंच. आपलं तेल गरम झालेलं आहे. असे थोडेसे अर्धा चम्मच असे जिरे टाकून घेऊया. जिरे तडकल्यावर हे बघा कांदा टाकून घेऊया. गावाला आहे ना, तव्यावरती कधी पण भाकरी करतात चुलीवर, आणि त्याच्यावरच काही पण भाजी किंवा बेसन किंवा ठेचा वगैरे करतात. गावाकडची ही पद्धत खूप छान आहे आणि खरंच ती तव्यावरची वस्तू खूप छान लागते. काही पण घरी कुठलीही भाजी करू दे या ठेचा करू दे, बेसन करू दे, खूप छान लागते. आपला कांदा जो आहे तो लाल होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा. कांदा लाल थोडा झाला की आपण जे टमाटर आहे ते टाकून घेऊया. टाकून घेतल्यानंतर आता अगदी हे बघा थोडंसं मीठ घालणार आहे मी, कारण मी मिरच्या ठेचताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं आणि थोडंसं आत्ता टाकणार आहे. जास्त व्हायला नको म्हणून एकदम थोडंसं, अगदी पाव चमच्यापेक्षा पण कमी टाकलं आहे मी. थोडी त्याच्यात हळद टाकूया. थोडीशी हळद टाकून घेतली आहे. थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. आता जो मिरचीचा ठेचा आहे तो टाकूया. बारीक गॅसवर आता आपण मस्त असं तळून घेऊया. आपला जो ठेचा आहे तो बघू शकता. आता आपण इथे जे बोंबील आहेत ना ते पण टाकून घेऊया, बारीक केलेले. मस्तपैकीला 10 मिनटं तरी 7-8 मिनटं तरी आपण याला याच्यावर बारीक गॅसवर मस्त असं तळून घेऊया, कारण बोंबील पण थोडीशी सॉफ्ट होतील, नरम होतील म्हणून तेलामध्ये. बघू शकतो तुम्ही बोंबीलचा ठेचा आमचा तव्यावरचा. आपण ही जी कोथिंबीर ही पण टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून हां, कोथिंबीर टाकून झाल्यावर याच्यावर आपण थोडं 5 मिनटं 1-2-3 मिनटं झाकण ठेवूया. हे बघा खूप छान झालेला आहे आपला ठेचा, बोंबीलचा ठेचा. बघू शकता तुम्ही माझी भाकरी किती छान झालेली आहेत बोंबीलच्या ठेच्याबरोबर. हे बघा किती छान माझ्या भाकरी असे फुटतात. हे बघा मी एकाच हाताने थापते भाकरी. बघू शकता इथे एक टाकलेली आहे तव्यावर. ज्वारीची भाकर आहे. आता बोंबीलच्या ठेच्याबरोबर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत भाकरी किती. बोंबीलच्या ठेच्याबरोबर तर भाकरी छान खूप लागते. चला बघूया आपला फायनली ठेचा कसा रेडी झालेला आहे ते. हा एक नंबर. झाकण ठेवल्यावर त्या वाफेमध्ये थोडा शिजलाय तो खूप छान वाटतोय. वा 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 वा, हा हा हा, एक नंबर. तर आपलं रेडी आहे ठेचा आणि सोबत भाकरी. मी भाकरी केलेल्या आहेत ठेच्याबरोबर, तर बघू शकता.
बोंबीलचा ठेचा आणि भाकरी. बघा ज्वारीची भाकरी आणि तव्यावरचा बोंबीलचा ठेचा एक नंबरच आहे बघा. करून पहा ठेचा बोंबीलचा तव्यावरचा आणि मला खाऊन मला DM करून सांगा कसा झालेला आहे तो. थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद YouTube फॅमिली.